Co-powered by Techno. भाजपचे आमदार नितेश राणे आज अमरावती जिल्ह्यातील अचलपूरच्या दौऱ्यावर आहेत। अचलपूरमध्ये जर आपण पाहिलं तर नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आणि धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी अमरावतीच्या अचलपूर आणि परतवाडा या दोन जुळ्या शहरांमध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर कालपासूनच बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 1000 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त सध्या अचलपूर आणि परतवाडा शहरामध्ये आहे। ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत। दंगा नियंत्रण पथक असेल, सोबतच SRPFचे जवान असेल आणि विविध पोलीस तुकड्या ज्या आहेत त्या अचलपूर परतवाडा शहरामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत। आधी जर आपण पाहिलं तर तणावाची जी पार्श्वभूमी आहे जी अचलपूर परतवाडा शहराला आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठलाही वाद होऊ नये यासाठी जे आहे ते पोलीस अलर्ट झालेले आहेत। दंगा नियंत्रण पथक असेल, सोबतच अमरावतीसह अकोला, यवतमाळ या जिल्ह्यामधनं जे आहे ते अतिरिक्त कुवक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहेत। पोलीस अधीक्षक विशाल आनंद या संपूर्ण घटनेवर जे आहे ते लक्ष ठेवून आहेत। ठिकठिकाणी जे आहे ते सध्या अचलपूर शहरामध्ये जे आहे ते पेट्रोलिंग सध्या सुरू आहेत। ठिकठिकाणी नाक्यावर देखील पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण बघू शकतो वाशिम जिल्हा पोलिसांचं जे आहे ते बॅरिकेडिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। सोबत यवतमाळ असेल, अकोला या तीनही जिल्ह्यामधनं पोलीस जे आहे ते कालच अचलपूर शहरामध्ये दाखल झालेले आहेत। काल मोठ्या प्रमाणावर जो तो रूट मार्च या शहरामध्ये काढण्यात आले आणि सोबतच शांतता ठेवण्याचं आवाहन जे आहे ते पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आज नितेश राणे जे आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये। यापूर्वी जर आपण पाहिलं तर नितेश राणेंनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली, ज्या वक्तव्यातनं दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केलेली आणि त्याचमुळे जे आहे ते पोलीस अलर्ट झालेली आहेत। नितेश राणे यांचे रॅलीचा जो आहे तो मार्ग देखील पोलिसांनी बदलल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे। साधारणतः 4:30 ते 5 वाजता जे आहे ते नितेश राणेंचं अचलपूर शहरामध्ये आगमन होणार आहे। त्यानंतर अचलपूर शहरातनं आणि परतवाडा शहरामधनं जे आहे ते बाईक रॅली करणार आहे आणि त्यानंतर अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे मोठं मैदान आहे त्या ठिकाणी ते जे आहे ते हिंदू जन जागृती मोर्चाला जे आहे ते मार्गदर्शन करणार आहेत। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।